फायनली आता पुण्याला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही निघणार आहोत बंगलोरसाठी. पहिल्यांदा तर जे काही सामान घ्यायचं होतं तेच घेण्यासाठी आम्ही डीमार्टमध्ये आलो होतो. डीमार्टची शॉपिंग झाल्यानंतर ना आम्ही गेलो होतो मिसळ आणण्यासाठी, कारण की ती नाश्त्यासाठी आम्हाला लागणार होती. मिसळ वगैरे घेतली आणि नंतर ना पुढच्या प्रवासाला निघालो. माझी बहीण खूप गाडी चालवायला एकदम छान आणि प्रो आहे, त्याच्यामुळे तिच्या पाठीमागे बसायला मला कसलीही भीती वाटत नाही. खरं तर मला इतकी काही गाडी चालवायला येत नाही, पण ती खूप छान चालवते. तर हे काय जे काय चुनमुन चारा होता ना, तर तो घेतला, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये खायला लागणार होता आणि ह्या गोष्टी बंगलोरला भेटत नाही म्हणून सुद्धा घेतल्या होत्या. आणि घरी आलो तर ईशान आणि हम्पी खेळत होते आणि रियान मात्र मस्त लोळत होता. त्याचं कारण असं होतं की त्याला पाहिजे होती गाडी. ह्या दोघांची मस्त गट्टी जमली होती, पण रियान मात्र असा काहीसा इथं लोळत होता. आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली होती. नंतर फायनली जेव्हा त्याला गाडी मिळाली तर तो असा काही मस्त हॅप्पी होता. फायनली सर्वांना बाय बाय करून आम्ही निघालो होतो बंगलोरसाठी. आता आमचा प्रवास स्टार्ट झाला होता. प्रवास म्हटलं की लगेचच भूक लागणार हे तर ठरलेलंच होतं. सूर्यसुद्धा मावतीला झुकला होता आणि आता एका ठिकाणी आमची बससुद्धा थांबली होती, ती म्हणजे जेवण करण्यासाठी. जेवण करायला आम्ही काय बाहेर गेलोच नाही. जे काय टिफिन घेऊन आलो होतो तेच खाल्लं. सकाळी मॉर्निंगला जेव्हा उतरलो त्यावेळी बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला होता आणि खूप थंड असं वातावरण होतं. हे आम्हाला घ्यायला येणार होते म्हणूनच लवकरच आले होते आणि आम्ही अजून आलेलो नव्हतो म्हणून हे गेले होते कबन पार्कमध्ये. तर परत कबन पार्कवरून इकडे यायला बराच वेळ लागला. तोपर्यंत मस्त आम्ही वेट केला आणि ईशान आणि रियान असे काही यांना भेटले होते की खूप वर्षांनी भेटत आहे. तर भेट वगैरे झाली, बॅगा गाडीमध्ये ठेवल्या आणि आता आम्ही निघालो होतो घराकडे जाण्यासाठी. तर थोडंफार ट्रॅफिकसुद्धा होतं. तर अशा प्रकारे आम्ही आता बंगलोरमध्ये पोहोचलेलो आहे. आजचा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.